आज आपण एक साधी सिंपल मच्छी करी बनवतोय। जास्त एक्स्ट्रा साहित्य त्यामध्ये टाकायची गरज नाही आहे, कुठलाही एक्स्ट्रा मसाला टाकायचा नाही आहे, कारण ऑलरेडी माशाला इतका छान फ्लेवर आहे की त्या फ्लेवरनीच भाजी एकदम जबरदस्त टेस्टीला होणार आहे। तर मस्त रेसिपी आहे, छोटी रेसिपी आहे, झटकीपट बनून तयार होते। तर चला बघून घेऊया। नमस्कार, परत एकदा तुमचं मानवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। साहित्य बघूया। मी इथे मासा घेतलेला आहे, एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आहे, खोबऱ्याचा एक तुकडा मी भाजून घेतलेला आहे, 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा इथं तीळ आहे, ते मी भाजून घेतलेले आहेत। हे सगळं वाटण आपण करून घेणार आहोत। आता सुरुवातीला आपण कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालूया। तेल कढलं की लगेच आपण 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे जिरे घालायचे आहेत। ते छान असं कडून झालं ना की लगेच आपण जे वाटण काढलेलं आहे ना, तर यामध्ये टाकून घेऊया। वाटण अगदी बेसिक आहे, जास्त एक्स्ट्रा मी त्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा एकदम मस्त मच्छी करी होते बघा तुम्ही। आता हे वाटण आहे ना, आपण तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया आणि जास्त वेळ फ्राय करायची सुद्धा गरज नाही, कारण ऑलरेडी मी खोबरं भाजून घेतलेलं आहे, तीळ भाजून घेतलेले आहेत आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे, त्यामुळं एक्स्ट्रा तेलामध्ये जास्त नाही भाजलं तरी चालेल। तरीसुद्धा आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत याला परतत राहूया 2 मिनटं। मसाल्याचा छान वास सुटलेला आहे। आता आपण यामध्ये बेसिक साहित्य घालू, जे आपण ऑलरेडी सगळ्या भाज्यांना वापरतो। तर अर्धा चमचा मी हळद टाकली आहे, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा थोडंसं कमी धना पावडर आणि हा काळा मसाला आहे घरचा, तो 2 चमचा टाकला आहे, कारण घरचा जो काळा मसाला असतो ना, त्याने जबरदस्त चव येते मच्छीला, त्यामुळे एक्स्ट्रा तुम्ही मसाले काही नाही वापरले तरी चालतात। आता हे मसाले सगळे छान असे मस्त परतून घ्यायचे आणि लगेच आपण यामध्ये मासे टाकून घेऊया। मी हा बांगडा मासा वापरलेला आहे। बांगडा मासा खायला अप्रतिम लागतो, जबरदस्त याची करी बनून तयार होते आणि आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना हा मासा आवडतो, त्यामुळे महिन्यातून 2 वेळा तरी हा मासा आमच्याकडे घरी बनतो म्हणजे बनतोच। तर याला छान असं परतून घेऊया अगोदर मसाल्यामध्ये मासा थोडासा छान परतला ना की मस्त चव लागते, त्याला एक फ्लेवर उतरतो, म्हणून 2 मिनटं झाकून ठेवायचं। आता 2 मिनटानंतर आपण चेक करूया, छान मसाल्यामध्ये परतून झालेला आहे मासा। मस्त दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतोय बघा आणि असं वाटतं की असंच खावं, पाणी नाही टाकलं तरी चालेल। मस्त झालेलं। आता मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्येच विसळून आपण थोडंसं पाणी घालूया यामध्ये। आता पाणी आपल्या गरजेप्रमाणे आपण टाकू शकतो, जेवढी लोकं खाणार आहे तेवढी। तर इथं मी जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। आता पाणी टाकल्यानंतर आपण सगळे मसाले एकजीव करूया, म्हणजे व्यवस्थित ते पाण्यामध्ये सगळे मिक्स होतील। हे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित अगदी भाजी झालेली आहे, जास्त दाटसर पण नाही, जास्त पातळ पण नाही। हे मी चिंचेचं पाणी साईडला एका वाटीमध्ये करून ठेवलं, तर ते टाकूया यामध्ये। बांगडा मासा बनवत असाल तुम्ही तर चिंचेचं पाणी टाकायला विसरू नका, कारण चिंचेमुळे जी चव येते ना भाजीला, जबरदस्त। आता गॅसवरती आपण एक 3 ते 4 मिनटं याला असंच उकळत ठेवायचं आहे, म्हणजे मस्त मासा शिजून तयार होतो। बघू शकता तुम्ही, मस्त करी झालेली आहे, एकदम जबरदस्त दिसते दिसायला सुद्धा आणि खायची तर आत्तापासूनच इच्छा होते। बघा मस्त मासा पण शिजून तयार झालेला आहे, करीसुद्धा एवढी सुंदर झालेली आहे ना की आता बिलकुल कंट्रोल होत नाही आहे। तर मी फक्त अर्धा किलो माशांचं इथं मस्त जबरदस्त कालवण बनवलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची मच्छी करी? एकदम साधी, सोपी आणि खायला एकदम टेस्टी, तुम्हाला कंट्रोल होणार नाही एवढी जबरदस्त टेस्ट आलेली आहे। जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा।